आपण राहतो त्या समाजातील व्यवस्था, बलस्थाने, समस्या, विकासात सहभागी व्यक्ती, संस्था यांच्याविषयी जाणून घेण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत दरवर्षी समाजदर्शन उपक्रम राबवला जातो। या उपक्रमात प्रशालेतील इयत्ता 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी सहभागी असतात। दरवर्षी वेगवेगळे विषय हाताळले जातात। यावर्षी सोलापूर स्थायिक तेलुगू भाषिक गटाचा परिचय करून घेणे असा विषय निवडला। या विषयाचा परिचय करून घेताना पूर्वतयारी म्हणून सोलापुरातील अभ्यासू व्यक्ती अशोक इंदापुरे तसेच जे टेक्सटाईल्सचे संस्थापक सिद्धेश्वर गड्डम यांनी तेलुगू भाषिकांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला। त्यांनी स्थलांतर का केले, कधी केले, त्यानंतर आलेल्या अडचणी, त्यांची झालेली प्रगती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी अभियान स्वरूपात प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या 45 गटांपैकी काही गट कुटुंबात गेले। काहींनी व्यावसायिकांना, कलावंतांना, समाजसेवकांना भेटी दिल्या। तसेच सोलापुरातील एकमेव अशा तेलुगू भाषिकांसाठी उभारलेले स्वरांजली तेलुगू चॅनलला विद्यार्थ्यांनी भेट दिली। 24 तास मूवी, म्युझिक, एंटरटेनमेंट यासह स्थानिक तेलुगू आणि मराठी बातमीपत्र मागील 12 वर्षांपासून अविरत कार्यरत असल्याचे यावेळी स्वरांजलीचे MD संस्थापक दयानंद मामड्याल यांनी विद्यार्थ्यांना चॅनलविषयी, प्रगतीविषयी, येणाऱ्या अडचणीविषयी आणि तसेच भविष्याच्या संकल्पविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। विद्यार्थी अतिशय उत्साहीपणाने सर्व माहिती जाणून घेतली। यावेळी स्वरांजली परिवारातील सदस्य उपस्थित होते। पूर्व भागातील उद्योजक म्हणून गणेश बुधारम, सत्यनारायण गुर्रम, पेंटाप्पा गड्डम अल्ली परिवार यांनी भेट दिली। तसेच लेखिकेचा प्रवास याविषयी कवयित्री रेणुका बुधारम यांच्याशी संवाद साधला।